महाकालेश्वराला, महाकालेश्वराच्या पिंडीला रोज स्मशान भूमीमध्ये जायचा आणि स्मशानात जाऊन चितेचा ताजा ताजा भस्म माझ्या भोलेनाथाच्या पिंडीला नेऊन लावायचा. ताजा भस्म जोपर्यंत चितेचा ताजा भस्म महादेवाच्या पिंडीला लावत नाही तोपर्यंत भोजन करीत नव्हता. नित्यनेमानं चितेचा भस्म नेऊन लावल्यानंतरच त्याची पूजा व्हायची, ती पूजा झाल्यानंतरच तो जेवण करायचा, त्याच्या आधी नाही. काही नित्य नेमाभीन अन्न खाय तोची श्वान. संतांनी कुत्रा म्हणलंय त्याला. कुत्रा झोपेतून उठला की लगे खायला भेटतो. उठला की अंगा तोंडावरच पांघरून बाजूला केलं की बायकोला म्हणतो अगं नाश्ता झाला का नाही. जनावरातून याच्यात काहीच फरक नाही समजायचं. काहीतरी नित्य नियम असावा असं जे न हो. उठल्या बरोबर नित्य नियम जीवनामध्ये असला पाहिजे. आणि जी माणसं नित्य नियमाने वागतात ना सज्जन हो, तीच खरी माणसं आहे. आणि असे माणसं दुर्लभ आहेत जगात. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. आणि ज्याच्या जवळ नित्य नेम आहे सज्जन हवाय का, ओ लक्ष्मी वल्लभ तया जवळी हरिमुखे मना हरिमुखे. कंठ्या घातल्या तुळशी माळेची कंठी.